जेव्हा एखाद्या पक्षाचे स्वतःचे आमदार, खासदार ते नगरसेवकापर्यंत अचानक कोणी थेट नॉट रिचेबल असे झाले की त्याआधी पक्षाची काय अवस्था होते हे महाराष्ट्राने याआधी पाहिलं आहे. आता चंद्रपूर आणि गडचिरोलीत सध्या नेमकं हेच पुन्हा घडतंय. काँग्रेसचे डझनभर नगरसेवक अचानक गायब झाले आहेत. फोन बंद आहेत, त्यांच्या घरात कुलूप आहे किंवा ते कुठे आहेत त्याच्या घरच्यांना ठाव ठिकाणा नाही. पण या गायब होण्यामागे वॉर्डात काम करून आलेला थकवा नाही तर लाखो रुपयांचा घोळ आहे. नेमका काय घोळ आहे? अचानक इतके नगरसेवक नॉट रिचेबल कसं काय झाले आणि याचा काँग्रेसवर काय परिणाम होणार आहे सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 18 जून 2026 रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघटनांनी विधान परिषद निवडणूक होणार आहे. ही निवडणूक म्हणजे विदर्भाच्या राजकारणातील एक मोठी प्रतिष्ठेची लढत. एका बाजूला महायुती म्हणजे भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उभाठा आणि शरद पवार गट. या निवडणुकीत नगरसेवकांची मते निर्णायक ठरणार आहेत. याच मतांवर डोळा ठेवून विदर्भातील आजवरचा सर्वात मोठा घोडेबाजार सुरू झाला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार मंगळवारी नागपुरात माध्यमांसमोर आले आणि त्यांना जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांचे कान टवकारले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे जवळपास 23 नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत. वडेट्टीवार म्हणाले, मी 100% सांगतो, त्यांना प्रत्येकी 5-5 लाख रुपयांचा ऍडव्हान्स देऊन उचलला आहे. पैशाने आमचे लोक विकले गेले आहेत. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. काही रिपोर्ट्सनुसार गायब झालेल्या नगरसेवकांची संख्या 39च्या वर गेली आहे. तर काही सूत्रांनी 60 पेक्षा जास्त नगरसेवक अज्ञात स्थळी असल्याची माहिती दिली आहे. खुद वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि काही प्रमुख नगरसेवकांचे फोन अचानक बंद झाले. जे नेता आपल्या बाले किल्ल्यात मजबूत असतो त्याच्या घरातून माणसं निघून गेली हे सांगणं जड आहे, पण हेच वास्तव आहे. भाजप आमदार बंटी बांगडिया यांच्या समयेवर काँग्रेस नगरसेवकांचा एक फोटो समोर आला आणि वादाला आणखी तोड फुटलं. वडेट्टीवार म्हणाले की तो फोटो कधीचा आहे हे सांगता येणार नाही, पण चंद्रपुरात घोडेबाजार तेजीत आहे हे नक्की. आमदारच ठेकेदार झाल्यावर पैशाची मस्ती कशी येते हे यात दिसते असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांनी आणखीन एक धक्कादायक आरोप केले. त्यांचे मते भाजपने सत्तेचा वापर करत बँकेच्या संचालकांना आणि सरपंचाच्या मुलांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन राजकारण सुरू केलं आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, किती पैसे घेतले, कोणी किती घेतले याचे रेकॉर्ड आहे असा दावा त्यांनी केला. या प्रकरणातला सर्वात धक्कादायक भाग म्हणजे बोली लागण्याचे आकडे. वडेट्टीवार सांगतात, सुरुवातीला 5 लाख रुपये दिले, आता पुन्हा काही जण 10 लाख रुपये बोलत आहेत, कोणी 15 लाख रुपये सांगतायत आणि कोणी म्हणतं काँग्रेस जेवढे देईल त्याचं दुप्पट देऊ. एका मताची किंमत 15 लाख रुपये झाली. तर ही निवडणूक लोकांची राहिली की पैशाची हा प्रश्न स्वतः वडेट्टीवारांनीच उपस्थित केला. ही 100 कोटींची निवडणूक आहे असं ते म्हणाले आणि हे ऐकून अनेकांच्या पोटात गोळा आला. भाजपच्या बाजूने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांचीच आपल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा शोध घ्यावा. थेट खंडन न पडता त्यांनी हा प्रश्न काँग्रेसकडेच परत फेकला. बंटी बांगडिया यांनी सांगितलं की त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवक त्यांच्या संपर्कात असतात, पण ते कामासाठी येतात, निवडणुकीसाठी नाही. आपण भाजपचे कार्यकर्ते असल्याने पक्षाच्या उमेदवाराला मदत होईल असा प्रयत्न असतो असे त्यांनी सूचकपणे म्हटले. म्हणजे नाकारही नाही आणि कबूलही केलं नाही. काँग्रेसने नॉट रिचेबल नगरसेवकांवर व्हीप जारी करण्याचा आणि त्यांना अपात्र करण्याची प्रतिक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला आहे. व्हीप यांच्या घरांवर पकणार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. पण जे लोक फोन उचलत नाहीत ते घरी असतील का हा प्रश्न उरतोच. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत महायुती म्हणजेच भाजप 17 पैकी तब्बल 15 जागांवर वरचढ असल्याचे चित्र आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यासाठी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या या घोडेबाजारानं एक गंभीर प्रश्न समोर आणला आहे. नगरसेवक म्हणजे स्थानिक लोकशाहीचा सर्वात मोठा पण महत्वाचा घटक असतो. तो लोकांनी लोकांसाठी काम करण्यासाठी निवडला असतो. पण जेव्हा हेच नगरसेवक पैशाच्या लालसेनं किंवा सत्तेच्या दबावानं रात्रीतून गायब होतात, तेव्हा ज्यांनी मतं दिली ती सामान्य माणसाचं काय? त्यांचा आवाज कुठे जातो? लोकशाही केवळ मतेपुरती असते का? तुम्हाला काय वाटतं? हे अचानक नॉट रिचेबल होण्याची परंपरा कधी थांबेल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं.